नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम भाग 1 भाग 2 पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवर काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. खालीलपैकी कशाचा उपयोग सर्व डॉक्युमेंटचे डिझाईन बदलण्यासाठी वापरतात? तर थीमचा उपयोग. खालीलपैकी आलेख ट्रेंड्स ओव्हर टाइम दाखवण्यासाठी काय वापरतात? तर लाईन. डॅशची फॅसिलिटी ऑर्डर आणि अंडर ऑर्डर लिस्टसाठी वापरतात. बुलेट्स अँड नंबरिंग. खालीलपैकी कोणते साधन हे बॉर्डर आणि सेलमधील मार्जिन वाढवण्यासाठी वापरतात? इन्क्रीज इंडेंट. डॅश हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरले जाते. MS वर्ड. डॅश हे रोज व कॉलम यांनी मिळून बनलेले असते. टेबल. व्हिज्युअली कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन करण्यासाठी डॅश हे ग्राफिक आणि प्रोसेस डायग्राम्स वापरले जातात. तर स्मार्ट आर्ट हे ग्राफिक्स आणि प्रोसेस डायग्राम्स वापरले जातात. खालीलपैकी कोणती शॉर्टकट की अंडोसाठी वापरली जाते? कंट्रोल-Z. खालीलपैकी कोणती शॉर्टकट की सिलेक्ट ऑलसाठी वापरली जाते? कंट्रोल+A. डॅश हे इमेजचे बॅकग्राऊंड देण्यासाठी उपयोग करतात. तर पिक्चरचा उपयोग आपण इमेजचे बॅकग्राऊंड देण्यासाठी उपयोग करतो. डॅश पेपरचा साईज बदलण्यासाठी करतात. तर पेज सेटअपचा उपयोग ही पेपरची साईज बदलण्यासाठी केला जातो. कशाचा उपयोग क्लिपबोर्डमधील कंटेंट इन्सर्ट करण्यासाठी होतो? तर पेजचा उपयोग. डॅशचा वापर प्रत्येक सेलला ऑर्डर लिस्ट प्रमाणे मार्क करण्यासाठी होतो. नंबरिंग. आपल्याला बॅक कर्सरने एक लेटर त्वरित रिमूव्ह करायचे असेल तर आपण कशाचा वापर करू शकतो? बॅकपेज. डॅश हे टेक्स्टला डिफरंट लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी वापरतात. ट्रान्सलेट. डॅश म्हणजे टेक्स्ट मॅटर व पेज मार्जिन्स यामधील एक्स्ट्रा अंतर होय. इंडेंट. खालीपैकी कोणतं ऑप्शन टेक्स्ट कॉलम मध्ये बदलण्यासाठी करतात? तर टेक्स्ट टू कॉलम. खालीपैकी कोणत्या ऑप्शनचा वापर करून टेक्स्ट प्रमाणे कॉलमची विड्थ आपोआप सेट होण्यासाठी होतो? ऑटोफिट. स्क्रोलबार मधील शेडेड एरियावर क्लिक केले असता साधारणपणे एका स्क्रीनमध्ये मावेल एवढा मॅटर स्क्रोल होतो. हे विधान बरोबर आहे. टेबलमधील कॉलमच्या टॉप एरियामध्ये क्लिक केल्यास काय सिलेक्ट होते? तर कॉलम सिलेक्ट होतो. हेडर आणि फुटरमध्ये वर डबल क्लिक केल्यास त्यामध्ये एडिटिंग करता येते. हे विधान बरोबर आहे. टेबलमधील सेलच्या लेफ्ट बटन कॉर्नरला सिलेक्शन एरियामध्ये डबल क्लिक केल्यास एंटायर सिलेक्ट होते. तर काय सिलेक्ट होते? रो. पुढचा प्रश्न पहा. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डाटा अरेंज करणे म्हणजे काय होय? तर सॉर्टिंग करणे म्हणजे डाटा अरेंज करणे होय. आपण MS वर्डमध्ये एक्सेल शीट इन्सर्ट करू शकतो. हे विधान चूक आहे. कोणत्या ऑप्शनमुळे कॉलमची विड्थ ही त्यामधील मॅटरच्या विड्थ प्रमाणे ऍडजस्ट होते? ऑटोफिट. डॅश MS वर्डचे डिफॉल्ट फाईल नेम आहे. तर डॉक्युमेंट. डॉट हायफेनेट हे ऑटोमॅटिक हायफेनेटेशनचे दुर्लक्षित करण्यासाठी वापरतात. हे विधान बरोबर आहे. फाइंड अँड रिप्लेस ऑप्शन ह्या डॅश टॅबमध्ये उपलब्ध आहे. तर होम ह्या टॅबमध्ये फाइंड अँड रिप्लेस हे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. डॅश अलाइनमेंट ही फक्त एकापेक्षा जास्त ओळींच्या पॅराग्राफसाठी वापरतात. तर जस्टिफाय अलाइनमेंट ही फक्त एकापेक्षा जास्त ओळींच्या पॅराग्राफसाठी वापरतात. कोणत्या ऑप्शनमध्ये माऊस मूव्ह केल्यास पॉइंटर हा आय बीम प्रमाणे दिसतो? तर पेज एरियामध्ये माऊस मूव्ह केल्यास पॉइंटर हा आय बीम प्रमाणे दिसतो. जर आपल्याला दुरुस्त झालेली चूक त्वरित पुनरावृत्ती करायची असेल तर आपण कोणता ऑप्शन वापरू शकतो? रिडो. MS वर्डमध्ये डॉक्युमेंटचे नाव डॅशवर दर्शवलेले असते. टायटल बारवर. प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये डॉक्युमेंट प्रिंटिंग झाल्यावर कसे दिसेल हे दाखवले जाते. अगदी बरोबर. हे विधान बरोबर आहे. वर्ड प्रोसेसमध्ये लाईन फुल असल्यास कर्सर हा पुढील लाईनवर शिफ्ट होतो. त्याला काय म्हणतात? वर्ड रॅप. इन्क्रीज इंडेंटचे बटन होम टॅबमधील डॅश ग्रुपमध्ये आहे. तर पॅराग्राफ ह्या ग्रुपमध्ये इन्क्रीज इंडेंट हे बटन आहे. पेज नंबर्स, डेट्स यासारखी माहिती साधारणपणे आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कुठे पाहायला मिळते? हिडर अँड फुटरमध्ये. इंटरसेक्शन रोज आणि कॉलम याला काय म्हणतात? तर सेल म्हणतात. MS वर्ड 2010 मध्ये प्रोफेशनली डिझाईन केलेले डॉक्युमेंट रेडीमेड फॉर्मॅट्समध्ये दिले आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? टेम्पलेट्स म्हणतो. हे विधान बरोबर आहे. MS वर्ड 2010 मध्ये प्रोफेशनली डिझाईन केलेले डॉक्युमेंट रेडीमेड फॉर्मॅट्समध्ये दिले आहेत. त्यांना टेम्पलेट्स म्हणतात. हे विधान बरोबर आहे. ओपन ऑप्शन हा डॅश मेनूमध्ये आहे. तर फाईल या मेनूमध्ये ओपन ऑप्शन, क्लोज ऑप्शन, एक्झिट ऑप्शन. मित्रांनो,
ज्यावेळेस आपण MS वर्डमध्ये प्रॅक्टिस करतो त्यावेळेस प्रत्येक मेनूमध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत याचा नक्की सराव करा, अभ्यास करा, म्हणजे परीक्षेला ह्यावर सुद्धा आधारित आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2 शब्दांमधले अंतर ॲडजस्ट करण्यासाठी डॅश वापरतात. तर कर्निंग डॅश या ऑप्शनचा वापर फॉर्मॅटिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कम्फर्ट करण्यासाठी होतो. तर पहा फॉर्मॅट पेंटर. वर्डमध्ये प्रेझेंटेशन स्लाइड आपण तयार करू शकतो. चूक प्रेझेंटेशन स्लाइड्स आपण पॉवर पॉईंटमध्ये तयार करू शकतो. प्रिंट ऑप्शन होम टॅबमध्ये उपलब्ध आहे. चूक सेव्ह एज ऑप्शन हे डॅशमध्ये उपलब्ध आहे तर फाईलमध्ये उपलब्ध आहे. रिड्यू करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज वापरली जाते तर Ctrl+A आणि अंडो करण्यासाठी Ctrl+Z. स्टॅटस बार हा वर्ड ॲप्लिकेशन विंडोच्या कोणत्या साईडला डिस्प्लेवर आपल्याला दिसतो तर बॉटम साईडला हा डिस्प्लेवर आपल्याला दिसतो. टेक्स्टचा फॉन्ट साईज मोजण्यासाठी डॅश हे युनिट वापरतात तर पॉइंट्स हे युनिट वापरतात. डॉक्युमेंटमधील एखादा पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी माऊसने त्या पॅराग्राफवर काय करावं लागते आपल्याला तर ट्रिपल क्लिक करावं लागते. एकापेक्षा जास्त ॲक्शन अंडो करायचे असल्यास क्विक ॲसेस टूलबारवरील अंडो बटनचा आपण डॅश वापर करतो तर ड्रॉप डाऊनचा वापर करतो. MS ऑफिसमधील वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये वापरता येणाऱ्या चित्रांच्या कलेक्शनला काय म्हणतात क्लिप आर्ट. करंट डॉक्युमेंटमधील पानांची संख्या आपल्या कशावर दर्शवलेली असते स्टॅटस बारवर. पॅराग्राफच्या सुरुवातीला किंवा संपल्यानंतर एक ब्लँक लाईन हवी असल्यास आपण कोणत्या कीचा वापर करू शकतो तर एंटर कीचा. डॉक्युमेंटला कर्सर पोझिशन पासून एंड पर्यंत सिलेक्ट करण्यासाठी डॅश की वापरतात तर Ctrl+Shift+End ह्या कीचा वापर केला जातो. आपण डॅशचा उपयोग करून 3D इफेक्ट वर्ड आर्टला अप्लाय करू शकतो तर 3D ह्या ऑप्शनचा उपयोग करून आपण 3D इफेक्ट वर्डला आर्ट किंवा अप्लाय करू शकतो. आपण MS वर्डमध्ये कमेंट टाकू शकतो. हे विधान बरोबर आहे. कशाच्या साहाय्याने आपणास एखाद्या टेक्स्टला दिलेला फॉर्मॅट दुसऱ्या टेक्स्टला असाध्य तसा म्हणजे जसाच्या तसा अप्लाय करता येतो तर फॉर्मॅट प्रिंटरच्या साहाय्याने आपण तो जसाच्या तसा दुसऱ्या टेक्स्टला सुद्धा अप्लाय करू शकतो. आपण टेक्स्टला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. हे विधान बरोबर आहे. आपण टेक्स्टची पोझिशन कोणत्या ऑप्शनचा वापर करून चेंज करू शकतो अलाइनमेंट. आपल्याला प्रत्येक पेजवर नंबर सेट करायचा असल्यास आपण काय वापरतो पेज नंबर. आपण सबस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट ऑप्शनचा उपयोग डॅश ऑप्शन मधून करू शकतो तर फॉन्ट या ऑप्शन मधून करू शकतो. डायलॉग बॉक्सला रिसाइज करता येत नाही. हे विधान बरोबर आहे. आपण मॅथमॅटिकल आणि केमिकल इक्वेशन वर्ड मध्ये टाईप करू शकत नाही. हे विधान चूक आहे. आपण टाईप करू शकतो. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर डॅश डॉक्युमेंट तयार करते तर टेक्स्ट बेस तयार करते. लाईन टूलचे बटन इन्सर्ट टॅबमधील डॅश या ऑप्शनमध्ये आहे तर शेप ह्या ऑप्शनमध्ये आहे. सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्सचा प्रामुख्याने वापर हा ओपन असलेली फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करण्यासाठी होतो. हे विधान बरोबर आहे. Ctrl+Z ही शॉर्टकट की म्हणजे काय होय अंडो द लास्ट ॲक्शन. 1.15 ही बाय डिफॉल्ट लाईन स्पेसिंग लाईन आहे बरोबर. Ctrl+Z शॉर्टकट की म्हणजे काय जस्टिफाय अलाइन. डॅश ह्या ॲसेस टूलबारमध्ये सेव्ह अंडो अँड रिडो ऑप्शन्स असतात तर क्विक ह्या ॲसेस टूलबारमध्ये हे तिन्ही ऑप्शन असतात. डॉक्युमेंटमधील कशावर क्लिक केले असतात त्याभोवती रिसाइजिंग हँडल्स येतात तर पिक्चरवर क्लिक केले असतात. हिडर अँड फुटरवर क्लिक करून आपण त्यास एडिट करू शकतो बरोबर. इन्सर्ट टॅबच्या टेबल ग्रुपमध्ये इन्सर्ट टेबलवर क्लिक केले असता आपल्याला काय उपलब्ध होतात तर रो अँड कॉलम. डॉक्युमेंटमध्ये पिक्चर इन्सर्ट केल्यावर डॅश रिसाइज हँडल दिसतात तर आर्ट हे आपल्याला रिसाइज हँडल दिसतात. डाटा सेव्ह केल्यावर आपणास त्यात कोणताही बदल करता येत नाही. हे विधान योग्य आहे काय चूक. डाटा सेव्ह केला तरी आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. डॉक्युमेंटमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी डॅश वापरतात तर नेव्हिगेशन पेनचा आपण वापर करतो. मेन बॉडी टेक्स्टच्या मागे डॅश हे घोस्टेड टेक्स्ट दिसते वॉटरमार्क. पॅराग्राफला सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी आपण कोणत्या कीजचा वापर करतो तर Ctrl+E. एरियल ब्लॅक ही डॅशची उदाहरणे आहेत. ही फॉन्ट्सची उदाहरणे आहेत. ऑटो करेक्ट हे स्पेलिंग आणि ग्रामर चेक करण्यासाठी वापरतात. हे विधान चूक आहे. डॅश बार विंडोच्या खाली असतो. स्टॅटस बार हा विंडोच्या खाली असतो. डॅश बार विंडोच्या वर असतो तर टायटल बार हा विंडोच्या वर असतो. बाउड रेट हा डॅश स्वरूपात मोजतात तर बिट्स पर सेकंड मध्ये हा रेट मोजला जातो. बुकमॅन ओल्ड स्टाईल आणि कॅलिब्री ही डॅशची उदाहरणे आहेत फॉन्ट्सची उदाहरणे आहेत. डॅश बॉक्सचा उपयोग टेक्स्ट टाईप करण्यासाठी वापरतात तर टेक्स्ट बॉक्सचा उपयोग टेक्स्ट टाईप करण्यासाठी वापरतात.
किती वेळा क्लिक केले असता एखादी ओळ सिलेक्ट होते, तर 2 वेळा क्लिक केले असता एखादी ओळ सिलेक्ट होते, आणि 3 वेळा जर आपण त्याच ठिकाणी क्लिक केले असता संपूर्ण पॅसेज किंवा पॅरेग्राफ काय होतं, सिलेक्ट होतो. हेडर अथवा फुटर हे बाय डिफॉल्ट कोणत्या पेजवर प्रिंट होते, तर ऑल पेजेसवर प्रिंट होते. डॉक्युमेंट प्रिंट होण्यासाठी बाय डिफॉल्ट हे वापरले जाते, बरोबर. यापैकी सर्व विधाने बरोबर आहे. तर 1 इंच टॉप अँड बॉटम मार्जिनसाठी आपण बाय डिफॉल्ट वापरू शकतो. पोर्ट्रेट ओरिएंटेशनसाठी आपण बाय डिफॉल्ट वापरू शकतो. 1.25 इंचेस लेफ्ट अँड राईट मार्जिनसाठी आपण डॉक्युमेंट प्रिंटमध्ये बाय डिफॉल्ट हा ऑप्शन वापरू शकतो. फॉन्ट डायलॉग बॉक्समधील ॲडव्हान्स टॅबमध्ये आपण पुढीलपैकी कोणते ऑप्शन सेट करू शकतो, तर पहा, स्केल, सेकंड स्पेसिंग, थर्ड पोझिशन, हे ऑल ऑप्शन्स आपण ॲडव्हान्स टॅबमध्ये सिलेक्ट करू शकतो. डॅश डॅश इंटेंट कमांडचा वापर करून आपण परिच्छेदाच्या सुरुवातीच्या ओळीत काही स्पेस सोडण्याची सुविधा करता येते. तर फर्स्ट लाईन इंडेंट कमांडचा वापर करून आपण जो पॅसेज आहे त्याच्या सुरुवातीच्या ओळीमध्ये काही स्पेस देण्यासाठी याचा वापर करतो. होम टॅबच्या पॅराग्राफ ग्रुपमधील कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण नॉन प्रिंटिंग, फॉर्मॅटिंग, एडिटिंग, मार्क्स डिस्प्ले करण्यासाठी डॉक्युमेंटमध्ये वापरतो, तर शो हाईड ऑप्शनचा वापर करतो. डॉक्युमेंटचा अपीअरन्स आपण डॅश डॅशच्या मदतीने करू शकतो, तर फॉर्मॅटिंगच्या कॉल आउट, से बटन्स, इन्सर्ट टॅबमधील डॅश डॅश या ऑप्शनमध्ये आहे, तर शेप्स ह्या ऑप्शनमध्ये आहे. डॅश डॅश हे टेबल टेक्स्ट, पेज आणि इमेजसाठी वापरता येते, तर बॉर्डर हे टेबल टेक्स्ट, पेज आणि इमेजसाठी वापरता येते. डॉक्युमेंटचे मार्जिन आणि इंडेंट सेट करण्यासाठी खालीपैकी कशाचा वापर करता येतो, तर रुलर लाईनचा वापर करता येतो. आपण MS वर्डमध्ये इमेज क्रॉप करू शकतो, हे विधान बरोबर आहे. आपण टेबलमध्ये रॉज इन्सर्ट करू शकतो, हे विधान बरोबर आहे. मेल मर्जमध्ये एक्झाइटिंग लिस्ट वापरता येते, हे विधान बरोबर आहे. आपण टेबलला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो, हे विधान बरोबर आहे. दिलेली कमांड त्वरित कॅन्सल करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, अंडो. डॅश डॅशला रिसाइज करता येत नाही, तर ऑटो टेक्स्टला आपण रिसाइज करू शकत नाही. वाईड फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट क्रिएट करून डॅश डॅशने बदलता येतात, तर पेज ओरिएंटेशनने बदलता येतात. डॅश डॅश हे ऑप्शन स्क्रीन क्लिपिंगसाठी वापरतात, तर स्क्रीनशॉट हे ऑप्शन स्क्रीन क्लिपिंगसाठी वापरतात. कोणत्या ऑप्शनमुळे कॉलमची विथ ही त्यामधील मॅटरच्या विथ प्रमाणे ऍडजस्ट करता येते, वर्ड आर्ट. कॉमन स्पेलिंग मिस्टेक्स आपोआप सुधारण्यासाठी आपण कोणती सुविधा वापरतो, तर ऑटो करेक्ट. खालीपैकी कोणती कमांड व्ह्यू टॅबमध्ये आपणास अपीअर्स होत नाही, तर बोल्ड ही कमांड आपल्याला व्ह्यू टॅब्समध्ये अपीअर्स होत नाही. डॉक्युमेंटचे 2 वेगवेगळे भाग एकाच वेळी स्क्रीनवर पाहण्यासाठी आपण डॅश डॅश ही कमांड वापरतो, तर न्यू विंडो. खालीपैकी मेल मर्ज पूर्ण करते, तर पहा, फिनिश अँड मर्ज ही मेल मर्ज पूर्ण करते. अप्पर केस मधून लोअर केस आणि लोअर केस मधून अप्पर केस मध्ये डॅश डॅशच्या साहाय्याने रूपांतर करू शकतो, तर टॉगल केसच्या साहाय्याने आपण रूपांतरित करू शकतो. कुरिअर हे फॉन्टचे उदाहरण आहे, बरोबर. पॅराग्राफच्या सुरुवातीला लार्ज कॅपिटल लेटर्स येण्यासाठी काय वापरतात, तर ड्रॉप कॅप वापरतात. वर्डमध्ये कशाचा वापर करून एखाद्या विशिष्ट जागेस विशिष्ट नाव देता येते, बुकमार्क. कंट्रोल+ कोणते कीचा हे लेटर टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी वापरतात, कंट्रोल+B. अंडरलाईन देण्यासाठी आपण वापरतो टेक्स्टला कंट्रोल+U. कंट्रोल+W हे आपल्याला क्लोज करण्यासाठी वापरतो, जे आपली फाईल आपण सध्या वापरत आहोत ती फाईल क्लोज करण्यासाठी आपण कंट्रोल+W चा वापर करतो. कंट्रोल+Y ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात, रेडिओसाठी. MS वर्डमध्ये डॅश डॅश हे डिफॉल्ट अलाइनमेंट असते, तर लेफ्ट. डायलॉग बॉक्स रिसाइज करता येत नाही, हे विधान बरोबर आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा डॉक्युमेंट सेव्ह करतो तेव्हा फाईल मेनूतील सेव्ह कमांडवर क्लिक केल्यास डॅश डॅश हा डायलॉग बॉक्स दिसतो, तर सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स दिसतो. होम टॅबमधील कोणत्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंडरलाईन्स उपलब्ध आहेत, तर फॉन्ट ग्रुपमध्ये. कोणत्या ऑप्शनमुळे कॉलम विथ ही त्यामधील मॅटरच्या रुंदीप्रमाणे ऍडजस्ट होते, ऑटो फिट. स्पेल चेक करत असताना जर तुम्हाला स्पेल चेकने दाखवलेली चूक दुरुस्त करायची नसल्यास कोणता ऑप्शन वापरतात, इग्नोर. खालीपैकी कोणता इफेक्ट टेक्स्टच्या मध्ये लाईन काढण्यासाठी होतो, स्ट्राईक थ्रो. स्ट्राईक थ्रोच्या माध्यमातून आपण काय करतो, जर एखादा वर्ड्स लिहिला असेल तर त्या वर्ड्सच्या मधोमध काय होते, एक लाईन जाते. डॅश डॅश हा इफेक्ट पॅराग्राफमध्ये पहिले अक्षर वाढविण्यासाठी वापरतात, तर ड्रॉप कॅप. डॅश डॅश हे सेम लेटर जास्त रिसिप्टला पाठविण्यासाठी मदत करतात, तर मेल मर्ज. सेलला माऊसने डबल क्लिक केल्यास संपूर्ण रॉ सिलेक्ट होतो, हे विधान बरोबर आहे. एनव्हलप क्रिएट अँड प्रिंट करण्यासाठी आपण कोणत्या टॅबचा वापर करतो, मेलिंग. डॅश डॅश रिबनचा वापर करून एनव्हलप्स तयार केले जातात, तर मेलिंगचा वापर करून. एक्झिट ऑप्शन डॅश डॅश मेनूमध्ये असतो, पहा ह्यापूर्वी आम्ही प्रश्न
घेतला होता. एक्झिट ऑप्शन हा फाईल मेनूमध्ये असतो. डॉक्युमेंटमध्ये डायजेस्टची फॅसिलिटी अंडर ऑर्डर लिस्ट ऍड करण्यासाठी वापरतात. तर बुलेट्स, फुटनोट आणि एंडनोट हे एकच आहेत. हे विधान चूक आहे. सिलेक्ट केलेल्या मॅटरमध्ये फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, इफेक्ट आणि त्यांचे इतर ऑप्शन्स पाहण्यासाठी आपण कोणत्या डायलॉग बॉक्सचा वापर करतो? तर फॉन्ट डायलॉग बॉक्स. डॉक्युमेंटमध्ये फुटनोट्स हे डॅश मध्ये दिसतात. तर Ctrl+2 मध्ये आपल्याला फुटनोट्स दिसतात. प्रिंट प्रिव्ह्यू बंद करण्यासाठी दिलेल्यापैकी कोणत्या कीचा वापर करावा लागतो? तर एस्केप. डिस्प्ले हेल्पसाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो? F1. मेल मर्जसाठी डाटाबेस लिस्ट इन्सर्टेड करावी लागतात. हे विधान बरोबर आहे. स्क्रीनवर आणि प्रिंटवर अपीअर होणारे लेटर्स, नंबर्स, फंक्शन मार्क्स आणि सिम्बॉल यांना चेंज करण्याच्या प्रोसेसला डॅश फॉर्मॅटिंग असे म्हणतात. तर पेज मार्जिन्स फॉर्मॅटिंग असे म्हणतात. कोणत्या फॉर्म्युलाचा उपयोग टेबलच्या सेलमधील नंबरची बेरीज करण्यासाठी होतो? तर सम. कोणत्या बटनचा उपयोग करून आपण फाईल ओपन आणि सेव्ह साठी करू शकतो? तर फाईल या बटनचा. अंडो कमांड आपल्याला कोणत्या टूलबारवर दिसते? तर क्विक ऍक्सेस टूलबारवर आपल्याला अंडो कमांड दिसते. F7 ही फंक्शन की स्पेलिंग आणि ग्रामर साठी वापरतात. सर्वसाधारणपणे Ctrl+Home ही शॉर्टकट की आपण डॅश साठी वापरतो. तर कर्सर डॉक्युमेंटच्या सुरुवातीला जाण्यासाठी आपण Ctrl+Home ही शॉर्टकट की वापरतो. ग्रामर मिस्टेक असेल तर अंडरलाईन डॅश कर्ली लाईन मध्ये दिसते. तर ग्रीन. खाली दिलेल्यापैकी गटर पोझिशन आपण सेट करू शकतो. तर लेफ्ट अँड टॉपने. डॅश मध्ये नेम अँड ऍड्रेस स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार एकत्र करण्याची क्षमता असते. तर मेलिंग मध्ये. हेडर्स अँड फुटर डॅश व्ह्यू मध्ये डिस्प्ले होतात. तर प्रिंट लेआउट मध्ये. खालीपैकी कोणता ऑप्शन दिलेल्या अटीनुसार सेल हायलाइट्स करण्यासाठी वापरतात? तर कंडिशनल फॉर्मॅटिंग. टेबलमध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे डॅश होय, तर रोज होय. होम, पॅराग्राफ, ग्रुप, डायलॉग बॉक्स मध्ये दुसरा टॅब जो लाईन अँड पेज ब्रेक आहे, ज्यामध्ये पुढीलपैकी कोणते ऑप्शन्स आहेत पहा. लाईन अँड पेज ब्रेक मध्ये विंडो और फन कंट्रोल, कीप लाईन्स टुगेदर अँड कीप विथ नेक्स्ट हे ऑप्शन्स असतात. खालीपैकी कोणती शॉर्टकट की चेंज केस साठी वापरतात? तर Shift+F3 ही शॉर्टकट की चेंज केस साठी आपण वापरतो. आपण निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट साईज एकाच गुणाने कशा पद्धतीने वाढवू शकतो? तर सुपरस्क्रिप्टच्या साहाय्याने. आपण निवडलेला कॅरेक्टर सबस्क्रिप्टेड कसा करू शकतो? रुलरच्या साहाय्याने. वर्ड डॉक्युमेंटमध्ये जास्तीत जास्त किती कॉलम इन्सर्ट करू शकतो? पहा, वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण जास्तीत जास्त 45 कॉलम इन्सर्ट करू शकतो. MS Word मध्ये एका वेळी आपण किती प्रकारचे डॉक्युमेंट ओपन करू शकतो? तर 3 पेक्षा जास्त नाही. म्हणजे MS Word मध्ये आपण एका वेळी फक्त 3 डॉक्युमेंट ओपन करू शकतो. MS Word मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी किती पर्याय उपलब्ध असतात? तर 2 पर्याय MS Word मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी उपलब्ध आहेत. किती पद्धतीने आपण डॉक्युमेंट सेव्ह करू शकतो? तर आपण 3 पद्धतीने डॉक्युमेंट सेव्ह करू शकतो. हायपरलिंक, बुकमार्क अँड क्रॉस रेफरन्स एक्सेट्रा हे ऑप्शन इन्सर्ट टॅबच्या कोणत्या ग्रुपमध्ये आहे? लिंक्स मध्ये आहेत. डॉक्युमेंटमध्ये एखादे चित्र इन्सर्ट करायचे असेल तर डॅश रिसाइज हँडल दिसतात. तर 8 रिसाइज हँडल्स आपल्याला दिसतात. पॅराग्राफची पहिली ओळ बाकीच्या ओळींपेक्षा डावीकडून थोडे अंतर सोडून सुरू करायचे असेल तर आपण कोणत्या इंडेंट सेटचा वापर करतो? तर आपण नंबर हा इंडेंट सेट वापरतो. माऊस डॅशवर मूव्ह झाला तर पॉइंटरचा शेप आय बीम मध्ये परावर्तित होतो. माऊस जर पेज एरियावर मूव्ह झाला तर पॉइंटरचा शेप हा आय बीम मध्ये परावर्तित होतो. स्पेल चेक फॅसिलिटी आपल्याला दर्शवते की डॉक्युमेंटमधील शब्द मिसस्पेल झाला आहे. मात्र आपल्याला ते तसेच ठेवायचे असेल तर आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो? इग्नोर. होम टॅबच्या पॅराग्राफ ग्रुपमध्ये विशिष्ट सिम्बॉल सेट करायचा असेल तर कोणत्या ऑप्शनचा वापर करतो आपण? तर बुलेट या ऑप्शनचा आपण काय करतो? सिम्बॉल सेट करण्यासाठी वापर करतो. कोणत्या ऑप्शनचा उपयोग करून फ्रॅक्शन ऍड करता येतात? तर इक्वेशन ऑप्शनचा उपयोग करून आपण फ्रॅक्शन ऍड करू शकतो. वेगवेगळ्या स्टाईल्स, शेप्स आणि डिझाईन टेक्स्टसाठी वापरायचे असेल तर आपण काय वापरतो? तर आपण वर्ड आर्टचा वापर करतो, ज्यामध्ये आपण वेगवेगळे स्टाईल, शेप्स आणि डिझाईन टेक्स्ट हे आपल्या फॉर्मॅटला देऊ शकतो, टेक्स्टला देऊ शकतो. तुम्हाला पाय इन्सर्ट करण्यासाठी डॅश वापरतात. तर सिम्बॉल या ऑप्शनमध्ये आपल्याला पाय हा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल होतो. ऍक्टिव्ह पेज प्रिंट करण्यासाठी आपण कोणता ऑप्शन वापरतो? तर करंट पेज हा ऑप्शन वापरतो. लिस्टमध्ये उपलब्ध असलेल्या व्यतिरिक्त बुलेट्स जर आपल्याला हवे असतील तर आपण कोणता ऑप्शन निवडतो? डिफाईन न्यू बुलेट. जर आपल्याला एखादे मॅटर एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यावायचे असेल तर आपण कोणत्या बटनाचा वापर करतो? तर कट ह्या बटनाचा वापर करतो. डॉक्युमेंटमध्ये चालू पान मध्येच तोडून
त्यापुढील टेक्स्ट नवीन पानावर घ्यायचे असेल तर आपण कोणता ब्रेक इन्सर्ट करतो? तो पेज ब्रेक इन्सर्ट करतो. अगोदर तयार असलेल्या रिसिप्ट ॲड्रेस लिस्टमध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर मेलिंग टॅबच्या कोणत्या ऑप्शनचा आपल्याला वापर करावा लागतो? एडिट रिसिप्ट लिस्ट. MS वर्डमध्ये ड्रॉइंग टूल्स टॅबच्या फॉर्मॅट टॅबमध्ये डॅश ऑप्शनचा वापर करून आपण टेक्स्ट मॅटर कोणत्याही पिक्चरभोवती सेट करू शकतो. टेक्स्ट रॅपिंगचा. MS वर्डमध्ये जे प्रोफेशनली डिझाईन केलेले डॉक्युमेंट असतात ते डॅश फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असतात, ज्यांना आपण टेम्पलेट्स म्हणतो. रेडीमेड. MS वर्डमध्ये बुकमार्क फुटनोट आपणास वापरता येतात, हे विधान बरोबर आहे. MS वर्डमध्ये हॉरिझॉन्टल रुलर आपण डॅशसाठी वापरत असतो. तर पहा, टॉप सेट इंडेंटसाठी, तसेच टॉप सेट टॅबसाठी आणि टू चेंज द पेज मार्जिनसाठी आपण काय करतो? हॉरिझॉन्टल रुलरचा वापर करतो. MS वर्डमध्ये आपणास बुकमार्क्स फुटनोटचा वापर करता येत नाही, हे विधान चूक आहे. MS वर्डमध्ये क्लोज हा ऑप्शन कुठे सापडतो? फाईलमध्ये. MS वर्डमध्ये पुढीलपैकी कोणता पेज मार्जिनचा प्रकार नाहीये? तर सेंटर हा पेज मार्जिनचा प्रकार नाहीये, तर लेफ्ट, राईट अँड टॉप हे सर्व पेज मार्जिनचे प्रकार आहेत आणि हे आपल्याला टायटल बारच्या ठिकाणी दिसतात. मल्टी लेवल बुलेट्स मधील टेक्स्ट नेक्स्ट लेवलचा टेक्स्ट सेट करण्यासाठी होम टॅब मधील कोणत्या टॅबचा आपण वापर करतो? तर इन्क्रीज इंडेंट. मल्टी लेवल बुलेट्समध्ये लिस्टमधील प्रिव्हियस लेवलचे टेक्स्ट सेट करण्यासाठी हॉरिझॉन्टल टॅबमधील डॅश टॅबचा वापर होतो. डिक्रीज इंडेंट. न्यूजपेपर मॅगझिन्स मध्ये टेक्स्ट व्हर्टिकल सेक्शन आखण्यात येतात, त्याला आपण कोणती लेआउट असे म्हणतो? तर त्याला आपण कॉलम लेआउट असे म्हणतो. आउटलाईन व्ह्यू मध्ये डॉक्युमेंट मधील टेक्स्ट विविध लेवल्स म्हणजेच हेडिंग, बुकमार्क, टेक्स्ट इत्यादीसाठी दिसते, हे विधान बरोबर आहे. बघा, आउटलाईन व्ह्यू मध्ये डॉक्युमेंट मध्ये टेक्स्ट आपल्याला विविध लेवल्समध्ये म्हणजे हेडिंगमध्ये, फुटरमध्ये, बॉर्डिंगमध्ये जे दिसतं ते विधान बरोबर आहे का? बरोबर आहे. पेज लेआउट टॅब मधील पेज सेटअप ग्रुपमध्ये कॉलमसाठी आपल्याला किती ऑप्शन्स उपलब्ध असतात? तर पहा, 4 ऑप्शन उपलब्ध असतात. ते पहा कोणकोणते? 1, 2, 3 अँड लास्ट लेफ्ट अँड राईट. रिव्ह्यू टॅबमध्ये कोणता ऑप्शन हा टेक्स्ट पॅराग्राफसाठी उपलब्ध असतो? तर रिव्ह्यू हा ऑप्शन टेक्स्ट किंवा पॅराग्राफसाठी आपल्याला उपलब्ध असतो. कन्वर्ट टेबलला रनिंग टेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण टेबलमध्ये लेआउट टॅबच्या डॅश ऑप्शनचा वापर करतो. तर कन्वर्ट टेबल टू टेक्स्ट. टेबलमध्ये जिथे रो आणि कॉलम एकमेकांना छेदतात तिथे जो रेक्टँग्युलर शेप तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? तर सेल म्हणतो. टेबलमध्ये रो व कॉलम जिथे एकमेकांना छेदतात त्या जागी असलेल्या चौकोनाला काय म्हणतात? तोच प्रश्न घेतला मित्रांनो खाली, थोडा वेगळ्या पद्धतीने. सेल म्हणतात. कोणत्या व्ह्यू मध्ये पेज नंबर डिस्प्ले होतात? तर पहा, प्रिंट लेआउट या व्ह्यू मध्ये पेज नंबर डिस्प्ले होतात. कोणत्या व्ह्यू मध्ये ऑटोमॅटिक पेज ब्रेक हे डॉटेड लाईन्स द्वारे दर्शवले जाते? तर ड्राफ्ट मध्ये. कोणत्या व्ह्यू मध्ये पेज नंबर दिसतात? तर प्रिंट लेआउट मध्ये. कशामध्ये आपण रिक्वायर्ड डिफरन्स फॉर्मॅटिंगला नाव देऊन स्टोअर करू शकतो? तर स्टाईल्स मध्ये. कोणत्या अलाइनमेंट मध्ये मॅटर लेफ्ट मार्जिनला स्ट्रेच होते? तर पहा, लेफ्ट अलाइनमेंट मध्ये मॅटर लेफ्ट मार्जिनला काय होतं? स्ट्रेच केलं जातं. आपण कोणत्या रिबिन मध्ये चार्ट क्रिएट करू शकतो? तर आपण इन्सर्ट या रिबिन मध्ये चार्ट क्रिएट करू शकतो. वर्ड डॉक्युमेंट आपण पिक्चरला बॉर्डर देऊ शकतो. पहा, वर्ड डॉक्युमेंट मध्ये आपण पिक्चरला सुद्धा बॉर्डर देऊ शकतो, हे विधान बरोबर आहे. वर्ड डॉक्युमेंट मधील टेक्स्टला वेगवेगळी डॉक्युमेंट फाईल लिंक करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा उपयोग करतात? तर हायपरलिंक्स. वर्ड प्रोसेसरमध्ये जेव्हा एक ओळ पूर्ण होते तेव्हा आपोआप नवीन ओळीवर कर्सर शिफ्ट होतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला वर्ड व्रॅप म्हणतात. वर्डमध्ये कोणते पेज हे ओरिएंटेशन आपल्याला बाय डिफॉल्ट दिसते? तर पोर्ट्रेट पेज हे आपल्याला ओरिएंटेशन बाय डिफॉल्ट दिसते. आपण MS वर्ड ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी पहिला जो ऑप्शन येतो त्याच्यामध्ये आपल्याला न्यू फाईलमध्ये पोर्ट्रेट हा ऑप्शन ऑलरेडी असतो. जर तुम्ही तो कॅन्सल केला तरी तुम्हाला तुमचा जो न्यू पेज आहे तो पोर्ट्रेट ऑप्शन्समध्येच असतो. त्यानंतर तो आपण लँडस्केप पाहिजे का, हॉरिझॉन्टल पाहिजे का, व्हर्टिकल पाहिजे ते चेंज करू शकतो, पण सुरुवातीला तो पोर्ट्रेट ऑप्शन्समध्येच अवेलेबल असतो. वर्डमध्ये डॅशच्या सुविधेमध्ये वेगवेगळ्या पत्त्यावर पाठवायच्या पत्राची फाईल व त्या वेगवेगळ्या ॲड्रेसची फाईल यांचे मिक्सिंग करता येते. तर प्रिंट लेआउटमध्ये आपण पत्राची फाईल व वेगवेगळ्या ज्या ज्या ॲड्रेसवर पाठवायचं त्यांचे जे ॲड्रेस आहे त्यांचे मिक्सिंग आपण प्रिंट लेआउटमध्ये करू शकतो. इन्क्रीज इंडेंटचे बटन होम टॅबमधील डॅश या ग्रुपमध्ये आहे. तर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये इंडेंटचे होम बटन आहे. इंडेक्सचा डॅश वापर करून जलद बनवता येतात. तर इंडेक्सचा वापर करून आपण टेबल ऑफ कंटेंटचा वापर करून आपण जास्तीत जास्त टेबल तयार करू शकतो. पेज नंबर्स, डेट्स इत्यादी प्रकारतील माहिती स्क्रीनवर कुठे मिळते? तर हिडर अँड फुटरमध्ये ही माहिती मिळते. डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट नवीन पानावर जर शिफ्ट करायचा असेल
तर डॅश डॅश ब्रेक इन्स्टेट केला जातो, तर पेज ब्रेक इन्सर्ट केला जातो. डॉक्युमेंटमध्ये आपण डॅश डॅशवर क्लिक केले तर आपल्याला रिसाइजिंग हँडल्स मध्ये जावे लागते किंवा रिसाइंड हँडल्स लागतात, तर पिक्चर्सवर क्लिक केले असता. फाईल मेनूमधील न्यू डायलॉग बॉक्समध्ये MS वर्ड आपल्याला काही तयार केलेला फॉर्मॅटिंग देतो, त्याला आपण काय म्हणतो तर टेम्पलेट्स म्हणतो, आणि हे आपल्याला रेडीमेड अवेलेबल करून दिलेले असतात. फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्समध्ये डॅश डॅश वापरून दिलेल्या वर्ड दिलेल्या केसमध्ये मॅचिंग केला जातो, तर मॅच केसचा ऑप्शनचा वापर करून फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्समधील डॅश डॅश ऑप्शन सिलेक्ट केल्यास शोधायला सांगितलेला शब्द ज्या ज्या ठिकाणी सापडेल त्या सर्व ठिकाणी रिप्लेस करायला सांगितलेल्या शब्दाने रिप्लेस होतो. तर पहा, रिप्लेस ऑल या बटनाचा जर आपण ऑफर केला तर आपण तो शब्द अनेक ठिकाणी तो शब्द असेल आणि प्रत्येक ठिकाणी आपण निवडलेला जर आपल्याला शब्द रिप्लेस करायचा असेल तर आपण रिप्लेस ऑल हा ऑप्शन यूज करू शकतो. जर तुम्हाला हॉरिझॉन्टली प्रिंट हवी असेल तर आपण कोणत्या पेज ओरिएंटेशनचा वापर करतो तर लँडस्केप. होम टॅबमधील कोणत्या ग्रुपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट कलर मिळतात तो फॉन्ट ग्रुपमध्ये. मेल मर्जमध्ये इन्व्हॉल्व्स वर ऍड्रेस डायरेक्टली प्रिंट करण्यासाठी डॅश डॅश फॅसिलिटीचा वापर केला जातो इन्व्हॉल्व्स. मेल्स मर्जमध्ये जर आपल्याला ऍड्रेसमध्ये बदल करायचा असेल तर आपण मेलिंग टॅब, स्मार्ट मेल, मर्ज ग्रुप, एडिट रिसेप्शन, लिस्ट आयकॉन हा पर्याय वापरतो. हे विधान बरोबर आहे. मेल मर्जमध्ये अगोदर क्रिएट केलेली कॉन्टॅक्ट लिस्ट पुन्हा वापरात आणायचे असल्यास डॅश डॅश ऑप्शनचा सिलेक्ट केलेल्या रिसेप्टसाठी वापर होतो, तर यूज एक्झाइटिंग लिस्ट. मेल टॅबमध्ये डॅश डॅश ऑप्शन कॉन्टॅक्टची न्यू लिस्ट तयार करण्यासाठी वापरतात, तर न्यू लिस्ट ऑप्शन. MS वर्ड 2010 मध्ये किती प्रकारचे चेंज केस ऑप्शन्स उपलब्ध आहेत तर 5 प्रकारचे. MS वर्ड मध्ये अंडो हा ऑप्शन डॅश डॅश टूलबार मध्ये उपलब्ध असतो, तर क्विक ऍसेस मध्ये हा उपलब्ध असतो. MS वर्ड मध्ये रुलर आपल्याला कशासाठी मदत करते तर पहा, MS वर्ड मध्ये रुलर आपल्याला टू सेट टॅब्स, नंतर टू सेट इंडेंट्स, तसेच टू चेंज पेज मार्जिन्स, म्हणजे खालीलपैकी तिन्ही ऑप्शनचा वापर करण्यास आपल्याला रुलर आपल्याला मदत करते. MS वर्ड मध्ये सॉर्टचे बटन होम टॅब मधील डॅश डॅश या ग्रुपमध्ये आहे, पॅराग्राफ या ग्रुपमध्ये आहे. MS वर्डच्या व्ह्यू टॅब मध्ये डॅश डॅश असते, तर MS वर्डच्या व्ह्यू टॅब मध्ये प्रिंट लेआउट, फुल स्क्रीन रिंग आणि वेब लेआउट यांचा समावेश होतो. आपण MS वर्ड मधील कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करून आपण टेक्स्ट इटॅलिक करू शकतो तर Ctrl+I, बोल्ड करण्यासाठी Ctrl+B आणि अंडरलाईन करण्यासाठी Ctrl+U. MS वर्ड मध्ये पेज ब्रेक डॅश डॅशचा वापर करून करता येते, तर Ctrl+Enter. MS वर्ड मध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टेबल मधील कोणत्या टॅबचा वापर करता येतो इक्वेशन. पहा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. MS वर्ड मध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टेबल मधील कोणत्या टॅबचा वापर करता येतो तर इक्वेशन ह्या टॅबचा वापर करता येतो. MS वर्ड मध्ये जर मल्टिपल पिक्चरचे ग्रुप तयार करायचे असतील तर ड्रॉइंग टूल्स टॅब फॉर्मॅट टॅब ह्या डॅश डॅश ऑप्शनचा वापर करता येतो, तर ग्रुप. पहा, टूल्स टॅब मधील फॉर्मॅट टॅब मधील ग्रुप ह्या ऑप्शनचा आपल्याला एकाच वेळेस अनेक मल्टिपल पिक्चरचा ग्रुप तयार करण्यासाठी ह्या ऑप्शनचा उपयोग होतो. MS वर्ड मध्ये आपण बुक मार्क, फुट नोट वापरता येत नाही, हे विधान चूक आहे. आपण MS वर्ड मध्ये बुक मार्क, फुट नोट वापरू शकतो. MS वर्ड मधील कोणत्या टॅबमुळे शो किंवा हाईड रुलर आपल्याला पाहता येतात तर व्ह्यू टॅबमुळे. MS वर्ड मध्ये ग्रामर मिस्टेक्स कोणत्या कलरच्या सहाय्याने दर्शवतात ग्रीन. MS वर्ड मध्ये जर एखादा शब्द उजवीकडे वळला असेल तर डॅश डॅश ऑप्शनचा वापर केला असा समजावे, इटॅलिक ह्या ऑप्शनचा वापर केला असे समजावे. MS वर्ड मध्ये जर आपल्याला मल्टिपल पिक्चर्स ग्रुप तयार करायचा असेल तर ड्रॉइंग टूल्स टॅब, फॉर्मॅट टॅब मधील डॅश डॅश पर्यायाचा आपण वापर करू शकतो, तर ग्रुप. ह्यापूर्वी हा प्रश्न घेतलेला आहे. MS वर्ड मध्ये डॉक्युमेंटचे नाव डॅश डॅशवर दर्शवले जाते, टायटल बार. MS वर्ड मध्ये स्पेलिंग मिस्टेक डॅश डॅश कलरच्या सहाय्याने दर्शवतात, तर रेड कलरच्या सहाय्याने दर्शवतात. वर्ड मध्ये स्केल ड्रॉप डाऊन बार मध्ये मॅक्झिमम स्केल पर्सेंटेज किती असते तर पहा 200. वर्ड मध्ये जर एखादे चित्र ओव्हरलॅप झाले आणि जर आपल्याला ते चित्र पाहायचे असेल तर फॉर्मॅट टॅब मधील डॅश डॅश ऑप्शनचा आपण वापर करू शकतो, सेंड टू बॅक. डॅश डॅश हा एक पॅराग्राफ फॉर्मॅट आहे ज्यामध्ये पॅराग्राफ मधील पहिली ओळी इतर ओळींपेक्षा बाहेरून सुरू केली जाते, त्या हँगिंग इंडेंट मध्ये. डॅश डॅश म्हणजे कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स होय, तर सॉफ्टवेअर म्हणजे कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स होय. खालीलपैकी रॉज व कॉलम यांनी मिळून काय बनलेले असते तर टेबल हे रॉज व कॉलम यांनी मिळून बनलेले असते. MS वर्डचे एक्सटेन्शन्स काय डॉट, डॉक्स, DOCX. डॉक्युमेंटेशन आणि फॉर्मॅटिंगसाठी डॅश डॅश वापरलेले जाते, तर MS वर्ड. कशाचे सेक्शन ब्रेक ऑप्शन नाहीये, तर बुक मार्क्स हे सेक्शन ब्रेक ऑप्शन नाहीये. खालीपैकी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर पेजसाठी होतो Ctrl+V.
कोणते शॉर्टकट की डॉक्युमेंटला सेव्ह करण्यासाठी वापरतात? Ctrl+S. डॅश डॅश हे पोर्ट्रेट आणि लँडस्केप लेआउट्स बदलण्यासाठी वापरतात, तर ओरिएंटेशन. वर्ड डॉक्युमेंटसाठी बाय डॉक्स हे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन आहे, हे विधान बरोबर आहे. रीडो कमांडसाठी आपण Ctrl+Y ह्या शॉर्टकट कीचा वापर करतो. प्रिंटसाठी आपण Ctrl+P ह्या शॉर्टकट कीचा वापर करतो. मॅन्युअल लाईन ब्रेकसाठी आपण कोणती शॉर्टकट की वापरतो? तर क्लोज डॉक्युमेंट. एखाद्या लिस्टमधील सर्व मुद्द्यांच्या टेक्स्टच्या अलीकडे विशिष्ट चिन्ह द्यायचे असेल तर होम टॅब पॅराग्राफ मधील आपण कोणते बटन वापरतो? तर बुलेट हे बटनाचा आपण वापर करतो. एखाद्या लिस्टमधील सर्व मुद्द्यांच्या टेक्स्टच्या अलीकडे विशिष्ट चिन्ह द्यायचे असेल तर टॅब पॅराग्राफ ग्रुप मधील डॅश डॅश हे बटन वापरतात, तर 12 हे बटन वापरतात. डॅश डॅश हे डॉक्युमेंट मध्ये क्लिप आर्ट ऍड करण्यासाठी वापरतात, तर इन्सर्ट हे बटन पहा. क्लिप आर्ट ऍड करण्यासाठी आपण इन्सर्ट या ऑप्शनचा वापर करतो. खालीपैकी टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी वापरतात, तर फॉन्ट कलर हा टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी वापरतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.